धक्कादायक महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे। धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावरती सशस्त्र हल्ला झालाय। येवला नाशिक या ठिकाणचं राहणारं मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारत चारत गंगापूरच्या मांजरी शिवारात आलं आणि या शिवारात घाट ठेवून अंधारात त्यांच्यावरती सशस्त्र हल्ला करण्यात आला। 15 ते 20 चोरट्यांनी हा हल्ला केलाय। 5-6 लाख रुपये रोख रक्कम, सोनं चांदी लुटण्यात आलेली आहे। लुटल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, अनेकांचे डोके फोडले, अनेकांना रक्तबंबाळ केलं। त्यात पुरुष आहेत, महिला आहेत, लेकरं आहेत। हे मेंढपाळ कुटुंब आक्रोश करत राहिलं, रडत राहिलं। रक्त बंबाळ झालेलं हे कुटुंब कसं बसत जीव वाचवला। काल गंगापूरमध्ये इलाज केला, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इलाज केला। मी या कुटुंबाला बोललो, या पीडितांनी सांगितलं की खायला सुद्धा आमच्याकडे काही नाहीये। राज्य सरकार, मायबाप, अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडीला खूप भाषणं केली तुम्ही, पण हे मेंढपाळाचं खरं जगणं तुम्हाला दिसेल का? धनगर समाजाचं हे खरं अस्तित्व आजचं तुम्हाला दिसेल का? त्यांच्याकडे आता खायला सुद्धा नाही। असं त्यांनी सांगितलं। कशी व्यवस्था व्हायची? जिल्हाधिकारी म्हणून ह्या घटना घडल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची तरी व्यवस्था करायची। सरकार प्रशासन म्हणून काही जबाबदारी नाही। एकही चोर अद्याप नाही। छत्रपती संभाजीनगरला एन्काउंटर केलं चोराचं, चोऱ्या संपवत म्हणून। मग चोऱ्या होतात कस काय? तुम्ही तर एन्काउंटर केलं ना। हे चोर कोण आहेत याचं उत्तर सुद्धा पोलिसांनी दिलं पाहिजे। मेंढपाळांना पोलीस संरक्षण आता तात्काळ दिलं पाहिजे। आताही त्यांचा जीव धोक्यात आहे। त्यांना बंदुकीचं लायसन मिळालं पाहिजे। ज्याला गरज आहे त्याला बंदुकीचं लायसन नाही देणार। भटकंती करतायत, जगतायत, रोजगाराचा त्या ठिकाणी शोध घेतायत, त्यांना बंदुकीचं लायसन नाही मिळणार। निलेश चव्हाणला बंदुकीचं लायसन मिळेल, बीडला लायसन मिळतील, पुण्याला लायसन मिळतील, गुन्हेगारांना लायसन मिळतील, पण दलित, आदिवासी, मेंढपाळांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी। मोठा हत्याकांड होता होता रात्री राहिलंय। 5-6 लोक त्या ठिकाणी मरण पावले असते, एवढी भयंकर घटना घडली आणि याची दखल राज्य सरकार घेत नाही। समृद्धीवरती गाड्या चालवतात आणि त्याच समृद्धीच्या बाजूच्या शिवारात मेंढपाळ कुटुंब धनगर समाजाचं जनावरासारखं मारलंय। आया बहिणीला त्यांच्याकडे होतं नव्हतं ते लुटलंय, याची माहिती सुद्धा राज्य सरकारला नाही। एवढे गाफील आहोत आम्ही। मेंढपाळ बांधवाला, धनगर समाजाला एकटं पडू देणार नाही। मी स्वतः उद्या या ठिकाणी जाणार आहे। राज्य सरकारला मी आव्हान करतोय की तात्काळ या घटनेची दखल घ्या। गृहमंत्री, नुसतं अहिल्याबाई होळकरांची जयंती मोठी करून चालणार नाही। अहिल्याबाई होळकरांचं राज्य होतं आणि त्या राज्यात आज त्याच समाजाला गुलामीसारखं जगणं वाट्याला आणलंय। याला जबाबदार ही व्यवस्था, ही राजवट आहे। आजही त्यांना स्थलांतरित होऊनच पोट भरावं लागतंय। आजही त्यांना उद्योगाचा दर्जा म्हणून एका जाग्यावरती कशासाठी हे पशुपालन विभाग? पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे। महिला आयोगाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। महिलावरती त्या चोरट्यांनी छळ केलेला आहे, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि राज्य सरकारने तात्काळ या पीडित कुटुंबाला 25 लाखाची मदत केली पाहिजे। मोठी चोरी त्यांची झालेली आणि त्याच्यामुळे त्यांना 25 लाखाची भरपाई दिली पाहिजे। सर्व चोर त्या ठिकाणी अटक झाले पाहिजेत आणि महाराष्ट्रातली ही चोरट्यांचा जो सुळसुळाट उठलाय तो सुद्धा थांबला पाहिजे, अशी या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेना गृहमंत्र्याकडे मागणी करत आहे। मेंढपाळ बांधवांनो, काळजी घ्या।
आम्ही सोबत आहोत, आमचा नंबर ठेवा. कुठंही तुम्हाला तुमच्यावर अन्याय करणारे लोक दिसले तर आम्हाला संपर्क करा. नक्कीच आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ, भावासारखे उभा राहू, असं सुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो.